नमस्कार. स्वाद अनोखामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. स्वाद अनोखामध्ये आपण आज सुका जवळा कसा करायचा ते पाहणार आहोत. त्याकरता मी इथे कढईमध्ये एक मोठी वाटी सुका जवळा भाजायला घेतलेला आहे. लाल कलरचा सुका जवळा घेतलेला आहे. ह्याला चव जास्त छान असते. तो छान खरपूस आपल्याला भाजून घ्यायचा आहे. एक 5 ते 7 मिनिटं आपल्याला ह्याला भाजायचं आहे. करपून द्यायचं नाही, एकदम मंद आचेवर ह्याला भाजायचं आहे. त्याने काय होते, त्याची सगळी घाण असते ती निघून जाते, त्याकरता मदत होते. आता एक 5 मिनिटानंतर हा जवळा आपल्याला चाळून घ्यायचा आहे. त्याकरता मी हा जवळा एका चाळणीत काढत आहे. हा भाजल्यानंतर त्याची जी घाण असते ती पटकन निघते, म्हणून भाजून घ्यायचा. बघू शकता एवढी घाण निघालेली आहे त्याच्यातून. आता हा आपल्याला एक 20 मिनिटं पाण्यात भिजत ठेवायचा आहे. जर गरम पाण्यात भिजत घातला तर 10 मिनिटच घालायचं आहे. मी इथे थंड पाण्यातच भिजत घालते, त्याच्यामुळे ह्याला एक 20 मिनिटं मी ह्याच्यात पाण्यात ठेवणार आहे. एक 20 मिनिटानंतर आपल्याला हा जवळा पाण्यातून काढून घ्यायचा आहे. त्याकरता आपण फक्त वरचा जवळा उचलून घेणार आहोत. खाली त्याची माती सगळी आलेली असती, ती काढून घ्यायची नाही आपल्याला. वरच्यावर आपल्याला ती जवळा जो वर आलेला आहे तो घ्यायचा आहे. खाली सगळी त्याची माती राहते, ती घ्यायची नाही आपल्याला बिलकुल. अशा प्रकारे आपल्याला हा जवळा साफ करून घ्यायचा आहे. जवळा साफ झाल्यानंतर तो मी चाळणीतच ठेवत आहे आणि त्याखाली एक भांडं घेऊन आता त्याच्यावर मी परत पाणी घालून घेत आहे, जेणेकरून जर काही माती अजून शिल्लक असेल तर ती धुवून निघते. त्याकरता मी परत त्याला चाळणीत घेऊनही एकदा धुवून घेते. आता इथे कढईमध्ये 2 पळी तेल घालून घ्यायचं आहे. कढई गरम झाल्यानंतर तेल छान गरम झाल्यानंतर त्यात जिरे मोहरी घालून घेतलेली आहे. जिरे मोहरी तडतडल्यानंतर इथे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. लसूण छान लाल झाल्यानंतर एक 5-6 मी इथे कढीपत्त्याची पानं घातली आहेत. 2 मोठे कांदे बारीक चिरून घातलेले आहेत आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या चिरून घातलेल्या आहेत. आता कांदा छान ब्राऊन झाल्यानंतर मी त्यात अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि एकदम अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे, फक्त कलर पुरता, जास्त नाही. आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. हे सर्व आपण एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आहे. ते सर्व मिक्स झाल्यानंतर इथे अर्धा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे. आता हे सर्व सॉफ्ट होण्याकरता एक 2 ते 3 मिनिटं ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. आता कांदा टोमॅटो सर्व सॉफ्ट झालेला आहे. जो जवळा आपण धुवून घेतला होता चाळणीत ठेवलेला, तो आपण इथे घालून घ्यायचा आहे त्यात. आणि हे सर्व छान आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. झटपट अशी रेसिपी आहे. त्यात आता आपण 4 ते 5 कोकम घालणार आहोत. त्यासोबत 1 वाटी कोथिंबीरही घातलेली आहे मी. आता हे सर्व आपण एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे 3 ते 4 मिनिटाकरता. 3 ते 4 मिनिटानंतर आपला सुक्का जवळा तयार आहे. हे तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट.